विजेचं काम करण्यासाठी खांबावर चढलेल्या वायरमॅनचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। ही घटना सोलापूर शहरातील स्वागतनगर परिसरात घडली असून या घटनेत शरणप्पा मल्लीनाथ माळी अंदाजे वय 40 राहणार 13 मैल मंद्रुप सोलापूर याचा मृत्यू झाला असून त्याचे साथीदार प्रवीण घोडके राहणार सोलापूर हे जखमी झाले आहेत। जखमी प्रवीण घोडके यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले असून मयत शरणप्पा मल्लीनाथ माळी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात पाठवले आहे। मी शिवसेना उपशहर प्रमुख संतोष घोडके बोलतोय। मोहोळ तालुक्यातील कोरोली गाव असं आहे की त्या गावामध्ये पाणी हा एक अत्यंत बाब आहे की तिथं पाणी जास्त प्रमाणात मिळत नाही आणि तिथे सर्व कुटुंबातील लोक वायरमॅन कामासाठी कॉन्ट्रॅक्ट बेसवरती जातात। साधारणतः 300, 400, 500, 600 पर्यंत त्यांना पगार दिलं जातं। हे कॉन्ट्रॅक्टर लोक जवळजवळ त्यांच्या नावाने 1,500-2,000 रुपये पगार उचलतात आणि त्यांची जे संरक्षण हा बाब आहे ते कधीच त्यांची काळजी घेत नाहीत। आज आमच्या गावामधला माळी नावाचा हा माझ्या घरातला माणूस आज मृत्युमुखी पडलेला आहे आणि माझा स्वतःचा आत्याचा मुलगा आज त्याच्या हाताला इजा बघितलं मी मार्कंडेय रुग्णालयात। इतका भयानक लागलेला आहे कारण की कॉन्ट्रॅक्टर लोक फक्त पैशाच्या पाठीमागे लागलेले आहेत आणि आज ह्याचा छडा लावल्याशिवाय मी इथनं उठणार नाहीये। आणि हे असं महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी घटना घडत आहेत। कॉन्ट्रॅक्टरच्या नावाने हा दलालीचे चालू झालेला आहे। हे दलाली बंद पडलं पाहिजे कारण की गव्हर्नमेंटने जे MSCB ला कॉन्ट्रॅक्ट देऊन जे दलाल लोकांना ते जवळ करत आहेत याच्यामुळे महाराष्ट्रात खूप मोठा असे तरुण वर्ग जे 12-13 वर्षाची मुलं आहेत, 2-3 वर्षाची मुलं आहेत, त्यांना सोडून कुटुंब गमवत आहेत आणि याच्यामुळे मोठा भयानक घटना घडत आहे। आणि आज आमच्या कोरोली गाव मोहोळ तालुका कोरोली गावामध्ये अशी घटना घडलेली आहे आणि या घटनेचा मला तीव्र संताप होत आहे। तो कोणीही अधिकारी असू दे, कोणी कॉन्ट्रॅक्टर असू दे, माझ्या समोर तो झापू शकत नाही आणि त्याला मी तोडल्याशिवाय फोडल्याशिवाय राहणार नाही। आज जे घटना घडलेली ते नेमकं कुठे घडलेली? स्वागतनगर मध्ये घटना घडलेली आहे। वर वायरवरती 2 मुलं चढले होते, एक प्रवीण वारे आणि एक माळी। तो माळी वायर धरला होता आणि त्याला कोण जबाबदार कॉन्ट्रॅक्टर आहे किंवा ते वायरमन आहे त्यांनी डायरेक्ट कनेक्शन चालू केलं आणि त्याच्या बगलामध्ये वायर लागून तो डायरेक्ट जागेवरती खलास झालेला आहे। दुसरा वायर प्रवीण वारे धरला होता आणि त्याच्या हातामध्ये होता आणि तो त्याला करंट लागल्यानंतर तो सोडला, त्याचा हात चिरलेला आहे। आणि अशी बेजबाबदारपणे हे विद्युत महामंडळाचे अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर हे आर्थिक हितासाठी हे वागत आहेत आणि आज जे घटना घडलेल्या आहे त्या घटनेचा मी तीव्र निषेध करतो आणि त्यांना चाप दिल्याशिवाय मी राहणार नाही। अशा घटना घडल्यामुळे सेफ्टीचा जो प्रश्न आहे, सेफ्टी किट वगैरे यांना दिले जात नाही। सेफ्टी किट दिलं जात नाही आणि सेफ्टी किट वापरल्याशिवाय त्यांना कामावर सोडू नये हे सुद्धा तुम्ही दिलं पाहिजे, पण ते दिलं जात नाही कारण की यांचा स्वार्थ आहे इथं आणि या स्वार्थापाठी आज एखाद्याचा बळी गेलेला आहे आणि हे बळी भविष्यात जाऊ नये याचा मी विचार करतो। किती वर्षाची घटना आणि दोघांचे नाव आहे? विराट वगैरे मला माहित नाही, मी इंजिनियर नाही विद्युत। साधारणतः माळी म्हणून आमच्या गावातला मुलगा आहे, त्याचं नाव माहित नाही। माझ्या बरोबर त्यांनी शाळा शिकलेला आहे, माझ्यापेक्षा 2-3 वर्षांनी ज्युनियर आहे हे मला माहित आहे। माळी तो आम्ही एका झाडाखाली बसून जेवलेला आहे। तो आज मुलगा अत्यंत गरीब परिस्थितीत होता, त्याला शाळा शिकताना सुद्धा कठीण परिस्थिती होती। तो डब्बा बांधून चटणी भाकरी आणून खात होता। आज 10वी पासून कुठेतरी तो वायरमन कामाला लागला होता, तर लेकरं बाळ आहेत आणि आज तो प्राण गमावलेला आहे अशा फालतू कॉन्ट्रॅक्टरमुळे आणि विद्युत महामंडळाच्या अधिकाऱ्यामुळे। ह्याला मी विद्युत महामंडळाचे सर्व अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांना दोघांना जबाबदारी धरत आहे। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।